भिवंडी तालुक्यातील सरवली, कोनगाव, पिंपळास, रांजनोली गावांच्या हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक पट्ट्यामध्ये असणाऱ्या कंपनी तसंच गोडाऊनमध्ये बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी कोनगाव पोलीस स्टेशनचे वपोनी म्हस्के यांना केली आहे। नमस्कार, मी परेश चौधरी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष। आज आम्ही कोनगाव पोलीस स्टेशन इथे सिनियर पी आय केदाराम म्हस्के यांना एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की ह्या परिसरामध्ये बांगलादेशी लोकांची आणि त्यासोबतच इतर परराज्यातनं ज्या लोकांची इथे नोंदणी झालेली नाहीत अशा लोकांची इथे नोंदणी करण्यात यावी, या संदर्भात आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आणि बांगलादेशातनं इथे बेकायदेशीर वास्तव्यास राहणारी लोकांना ज्या लोकांनी आश्रय दिला आहे त्यांना देखील तातडीने या संदर्भात सूचना द्याव्यात आणि जिथे जिथे बांगलादेशी लोक राहत असतील या सर्व बांगलादेशी लोकांची आपण माहिती घ्यावी व ती माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी अशाच आम्ही पत्र इथे दिलेलं आहे। संबंधित अधिकाऱ्याने आपल्याला तात्काळ त्या बाबतीत आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने जे बेकायदेशीरपणे इथे राहत आहेत जे बांगलादेशी लोक आहेत अशा सर्व लोकांची आम्ही तात्काळ तपासणी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना त्यांच्या गावाला पाठवण्यात येतील अशा पद्धतीने त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद।